नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, रब्बी हंगाम पीक पाहणी सुरू असून पीक पाहणी कशी करावी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप वाईज समजून घेऊया. सुरुवातीला गुगल प्ले स्टोअरवर जा. पीक पाहणी DCS डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नावाचं ॲप शोधा. यानंतर इन्स्टॉल या बटनवर क्लिक करा व ओपन करा. विचारलेल्या सर्व आवश्यक परवानग्यांना अलो करा. यानंतर आपला महसूल विभाग ड्रॉपडाऊन मधून निवडा. शेतकरी लॉग इन यावर क्लिक करा. चौकटीत मोबाईल नंबर प्रविष्ट करा. पाठवलेला OTP नमूद करा. लॉग इन करा. ड्रॉपडाऊन मधून आपले नाव निवडा करा व हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करा. यानंतर आपण होम पेजवर याल. येथे पीक माहिती नोंदवा या टॅबवर क्लिक करा. खाते क्रमांक निवडा. जमिनीचा भूमापन क्रमांक म्हणजे गट क्रमांक निवडा. जमिनीचे एकूण क्षेत्र आपल्याला येथे आपोआप दर्शविले जाईल. पोट खराब असल्यास क्षेत्र आपल्याला येथे दर्शविले जाईल. यानंतर हंगाम निवडा. पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हेक्टर R मध्ये आपल्याला येथे दर्शविले जाईल. यानंतर पिकांचा वर्ग निवडा. एक पीक असेल तर निर्भर पीक निवडा करा किंवा एक पेक्षा जास्त पिकांसाठी बहुपीक या पर्यायावर क्लिक करा. यानंतर पिकांचा प्रकार निवडा. पिकांची किंवा झाडांची नावे ड्रॉपडाऊन मेनू मधून निवडा. क्षेत्र भरा. जलसिंचनाचे साधने निवडा करून सिंचन पद्धत निवडा करा. यानंतर लागवडीचा दिनांक उजव्या कोपऱ्यात दिसत असलेल्या कॅलेंडर मधून निवडा. यानंतर किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत पिकांच्या विक्रीसाठी नोंदणी करावयाची आहे का, होय किंवा नाही असा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. तेव्हा योग्य तो पर्याय निवडा करून पुढे जा यावर क्लिक करा. त्यानंतर अक्षांश, रेखांश व GPS अचूकता आपल्याला येथे पाहावयास उपलब्ध होईल. यानंतर पुढे जा यावर क्लिक करा. यानंतर आपण या पेजवर याल. छायाचित्र 1 व छायाचित्र 2 असे दोन पर्याय आपल्याला येथे दिसतील. छायाचित्र 1 यावर क्लिक करा व फोटो घ्या. छायाचित्र 2 यावर क्लिक करा व फोटो घ्या. यानंतर माहितीची पुष्टी करा. आपण या पेजवर याल. येथे आपण भरलेली संपूर्ण माहिती आपल्याला पाहावयास येथे उपलब्ध होईल. खाली स्वयंघोषणा पत्रावर टिक करून पुढे जा या बटनवर क्लिक करा. सबमिट करा. आपण नेटवर्कमध्ये असल्यास आपली माहिती अपलोड होईल. तसेच नेटवर्कमध्ये नसल्यास आपली माहिती साठविली जाईल व नेटवर्कमध्ये आल्यानंतर होम पेजवरील अपलोड बटनवर क्लिक करून माहिती अपलोड करावी. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्वतः पीक पाहणी DCS मोबाईल ॲपच्या सहाय्याने पिकांची नोंद थेट सातबाऱ्यावर करू शकता. धन्यवाद.